784 ही संख्या आहे. ह्याला 7 ने निश्चित भाग जातो का नाही हे आपल्याला ओळखायचं. ओके, तर त्याची कसोटी आहे की शेवटचा जो अंक असतो हा त्याची दुप्पट करायची. 4 ची दुप्पट तुमच्या लक्षात राहायला असं सांगतो. 4 ची दुप्पट करा. 4 ची दुप्पट किती येते? 8. ती उरलेल्या संख्येतून वजा करा. उरलेल्या संख्येतून वजा करा. उरलेली संख्या म्हणजे कोणची? ही 78. त्यातून वजा करा 8. किती आली वजाबाकी? 70. आता ही जर वजाबाकी 7च्या पटीत आली तर ह्या संख्येला 7 न भाग जातोय. 70 ला 7 न भाग जातोय म्हणजे 784 ला सुद्धा 7 न भाग जातोय. किंवा वजाबाकी 0 यायला पाहिजे. एक तर 0 यायला पाहिजे किंवा 7च्या पटीत यायला पाहिजे. समजा हिथं जरी नाही सापडलं उत्तर तर हिथं आता 0 आहे, ह्याची काय आपण दुप्पट करू शकत नाही, आपल्याला समजलं. पण हिथं जर समजा दुसऱ्या एखाद्या अंक आला असेल त्याची दुप्पट करून अजून वजा करत जायचं राहिलेल्या संख्येतून. 4 अंकी, 5 अंकी, 8 अंकी, कितीही मोठी संख्या असू द्या, ह्या पद्धतीने करत जावा. 7च्या पटीतली संख्या सापडली की तुम्ही त्याला 7 ने निश्चित भाग जातोय असं म्हणू शकता.